राहिलं नाही, सगळंच हे झालं, सगळं उलट पालट झालं, काहीच नाही. त्या भिंतीपर्यंत पाणी होतं, त्या टीव्ही बिव्ही सगळं गेलं, सगळंच गेलं. आणि काय आता काय राहिलंय, अंगावरचे कपडे आहेत फक्त, बाकी सगळं भिजून गेलं. जरा मावशी बोला, हे घ्या हातात घ्या. मावशी काय परिस्थिती आहे, कधी झालंय सगळं? सकाळी 7:30 वाजता झालं साहेब, घ्या जरा. 7:30 वाजता सकाळी झालं. तुम्ही तेव्हा काय नव्हतं, झोपेतून उठलो होतो साहेब आम्ही. उठले होते? हा उठले होतो. किती रूम भरली पाणी शिरलं? हो, सगळ्या रूम मध्ये पाणी शिरलं. 8-9 रूम आहेत नाही तर आमचे. कसे निघले तुम्ही मग? बाहेर पाणी आलं ना, तर पोर आले पटापट. होते घरामध्ये? घरामध्ये आम्ही 2 जण होतो. दोघं जण? हा 2 जण होतो. ते काय आता पाणी घुसले घरामध्ये, सगळ्या वस्तूंचं सगळ्या वस्तूंचं नुकसान झालं. अंगावरच्या कपड्यावर हे साहेब बाहेर आम्ही, अंगावरच्या हा कपड्यावर हे सगळं नुकसान झालं. धान्य बिन्य सगळं गेलं आमचं, सगळं काय नाही राहिलेलं, सगळंच वाटोळं झालं. नाही सगळं झालं वाटोळं आता पाण्यामुळं. इथं तुमची भेट घ्यायला कुणी आले होते, सरपंच साहेब आले होते, पत्रकार साहेब आले होते. काय म्हटले, काय तुम्हाला? हा ते म्हणले पाण्यामुळे कुणी आतमध्ये जाऊ नका म्हणले, पाणी वाढतंय म्हणले, काय काय असेल ना ते आपण बघू म्हणले, पाणी उतरल्यावरती आहे ना. हा सहकार्य करू म्हणले आम्ही तुम्हाला. या ठिकाणी शासनाचं कुणी अधिकारी आलं होतं का पाहिला? कोण आलं शासनाचं? कुणी नाही आलेलं, अजून कुणी नाही आलेलं. संतोष पाटे भाऊ होता ते आले होते. ग्रामपंचायतीचे आलते पण हो, सरकारचे कोणी नाही आलेले कोणीच. ताई आता काय ते सरपंचांनी काय सांगितलं, कुठं तात्पुरती हो सोय करतो म्हणताय? म्हणले ना व्यायामशाळा नाही का तिथं या म्हणले, देतो म्हणले व्यायामशाळेत. हा सोय करतो म्हणले. आपण पाहू शकता या मीना नदीला पूर आलेला आहे आणि मीना नदीला पूर आल्यामुळे मीना नदीच्या बाजूला असणारं हे इंदिरानगर आहे. या मावशींच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला सांगतायत की खूप मोठं नुकसान या सर्व मंडळींचं झालेलं आहे. अक्षरशः पहाटेच्या वेळेस ही मंडळी झोपेतच असताना यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी झालेला आहे. मीना नदीच्या कडेला असणारी नारायण गावातली ही इंदिरानगरची वस्ती आहे आणि या इंदिरानगरच्या वस्तीमध्ये हे राहणारे सगळे नागरिक आहेत नारायणगावचे. सर्वसाधारणपणे कष्टकरी असणारे हे सगळे मजूर आहेत, हातावरची या सगळ्यांची पोटं आहेत आणि रोज कष्ट करतील तरच यांची चूल पेटते, यांना भाकरी मिळते. परंतु काल रात्रभर सुरू असणाऱ्या पावसामुळं अक्षरशः नारायणगावमध्ये थैमान घातलेलं आहे. वडज धरणातनं 10,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं आणि हे पाणी अक्षरशः नारायणगावच्या इंदिरानगरच्या या वस्तीमध्ये शिरलं आणि अक्षरशः आपण पाहू शकताय की या घरांमध्ये जी राळ झालेली आहे ती आपण पाहू शकता की या घरामध्ये असणारं या सगळ्या लोकांचं जे धान्य आहे हे धान्य या ठिकाणी भिजून गेलेलं आहे. त्याचप्रमाणे घराबात जे सिलेंडर आहेत, त्यांच्या रोजच्या जीवनातल्या संपूर्ण वस्तू आहेत, या सगळ्या या पुराच्या पाण्यामध्ये नष्टाबीत होऊन गेलेले आहेत. आपण पाहू शकता की भिंतीवरती घरामध्ये पाणी किती शिरलं होतं याच्या खुणासुद्धा आपल्याला दिसत आहेत. जवळपास निम्मी घराची जी भिंत आहे या भिंतीपर्यंत पाणी सकाळी या ठिकाणी होतं आणि त्यामुळे सकाळपासूनच ही लोक या ठिकाणी या पुराचं पाणी घरामध्ये काढण्यामध्ये व्यस्त आहेत. घरातलं हे जे पाणी आहे हे पाणी कसं बाहेर निघेल याच्याकडे ते पाहतायत. नारायणगाव ग्रामपंचायतीचं जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्या ठिकाणी नारायणगावचे उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, या वॉर्डातले ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी देखील नागरिकांचं मदत कार्य जे आहे, बचाव कार्य जे आहे ते अत्यंत शिताफीने सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे तात्पुरता दिलासा या संपूर्ण नागरिकांना मिळालेला आहे. परंतु या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान मात्र फार मोठं आहे की या घरामध्ये अक्षरशः पाणीच पाणी झालेलं आपल्याला दिसून येतंय आणि या संपूर्ण नागरिकांच्या डोळ्यामध्ये असणारे जे अश्रू आहेत हे अश्रू खूप बोलके आहेत. दुपारचे जवळपास 12 वाजत आलेले आहेत परंतु या लोकांच्या पोटामध्ये अद्यापही अन्नाचा कण नाही आणि अन्न शिजवायचं कसं. अक्षरशः जो देव सर्वांचा तारणहार आहे त्या देवारा सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतोय. देव सुद्धा पाण्यामध्ये बुडालेले आहेत. अशी परिस्थिती
अशी पूरजन्य परिस्थिती नारायणगावमध्ये झालेली आहे आणि त्यामुळं नारायणगाव ग्रामपंचायतीचे जे उपसरपंच आहेत बाबू पाटे यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी सांगितलं की या तात्पुरतं या नागरिकांचं जे आहे यांचं तात्पुरतं जे पाठीमागचे जे काही सभागृह असतील, व्यायामशाळा असतील किंवा मुक्ताबाई समाज मंदिर असेल, येथे तात्पुरत्या स्वरूपात यांचं विस्थापन करण्यात येणार आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पूर ओसरेपर्यंत राहण्यासाठी जागा करून देण्यात येणार आहे आणि त्यामुळं तात्पुरती यांची राहण्याची व्यवस्था होणार आहे. परंतु ही तात्पुरती व्यवस्था ही फार काळ टिकणारी नाही आहे, कारण यांचं जे झालेलं नुकसान आहे हे नुकसान खूप मोठं आहे. हे संपूर्ण नागरिक या ठिकाणी आहेत जे आपलं घरातलं पाणी काढण्याच्या याच्यामध्ये आहेत. खूप मोठं नुकसान झालेलं आहे. रोजच्या जीवनाच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत या पाण्यामध्ये घरामध्ये तरंगताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळं कुसुमाग्रजांची जी कविता आहे, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, या कवितेच्या ओळी आपल्याला या ठिकाणी आल्यावर आठवल्याशिवाय राहत नाहीत. अक्षरशः या लोकांना आता हातबल आहेत आणि हातबल होऊन या ठिकाणी हे केवळ नदीचं जे वाहणारं पाणी आहे, नदीचा जो पूर आहे, या पुराच्या पाण्याकडे हातबलतेने हे नागरिक पाहताना केवळ आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळं अक्षरशः या पावसामुळे या संपूर्ण वस्तीमधल्या नागरिकांची राळ झालेली आहे आणि यांचं जीवन जे आहे, रोजचं जीवन जे आहे हे पूर्णपणे या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळं यांना खऱ्या अर्थानं गरज आहे ती फार मोठ्या आधाराची आणि तो आधार निश्चित स्वरूपात शासन आणि नारायणगाव ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी उभी केल्याशिवाय राहणार नाही. समाज दर्पणसाठी सचिन डेरे, नारायणगाव. ओके. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.